शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर किरण गायकवाड. आज आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय घातक ठरणाऱ्या आणि कासेचा स्तन दाह नावाचा आजार, ज्याला आपण मास्टायटिस म्हणतो, याच्याविषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर मास्टायटिस हा नेहमी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर आढळणारा नेहमीचा आजार आहे. त्याच्यामध्ये काही वेळेस त्याची तीव्रता कमी असू शकते, काही गोठ्यांच्यामध्ये त्याची तीव्रता जास्त असू शकते. काही वेळेला एका सडाला होतो, काही वेळेला अनेक सडांना होतो आणि वारंवार होण्यामुळं याच्यामध्ये होणारा उपचाराचा खर्च हा खूप असतो. त्याच्यामुळं उपचाराचा खर्च पाहिला तर जास्त आणि त्याच्याबरोबर उत्पादनही कमी. त्याच्यामुळे असा डबल तोटा करणारा हा आजार शेतकऱ्यांना नेहमी भेडसावतो. त्याच्याविषयी थोडंसं हा होतो कसा? याच्यावर काय आपल्याला प्रतिबंधात्मक उपचार करता येतील याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. तर मस्टायटिस हा आजार सर्वप्रथम काही बॅक्टेरियांच्यामुळे होतो. त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकाय, स्टेफायलोकोकाय, लेप्टोस्पायरा, पाश्चुरेला, मोन्ट्रोसिडा बरेच क्लेप्सिला आहेत. असे बरेचसे बॅक्टेरिया आहेत त्याच्यामुळे होतो. त्याचबरोबर मायकोप्लाझ्मा मुळे हा मेन मस्टायटिस होतो. त्याचबरोबर काही फंगस आहेत, म्हणजे बुरशी आहेत आणि काही व्हायरस आहेत. याच्यामुळं आपल्याला मस्टायटिस बऱ्याचदा गोठ्यावर आपल्याला दिसतो. म्हणजे हे एक 4 कारणं आहेत. बॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा, फंगस आणि काही व्हायरस. मग ही ज्यावेळेला मस्टायटिस होतो, त्यावेळेला याच्यातला त्रास देणारा किंवा त्याची तीव्रता किती आहे याच्यावरून त्याचे 4 प्रकार अ, अ, शक्यतो आपण 4 प्रकारामध्ये त्याला मोजू शकतो. तर पहिला प्रकार आहे पर ॲक्यूट मास्टायटिस. हा पर ॲक्यूट मास्टायटिस बऱ्याचदा आपल्या गोठ्यावर आपल्याला फक्त बघायला मिळतो, की याच्यामध्ये सडन गायला 105-106 टेम्परेचर येतं. गाय एकदम खायची बंद होते. गायमध्ये तुमचं रेस्पिरेटरी डिस्ट्रेस दिसते म्हणजे कसं म्हणता येईल त्याला, की अ, गायच्या नाकातून पाणी येणं म्हणा किंवा श्वसन घ्यायला किंवा दाब जास्त वाढलेले असते. एकदम कास एक्स्ट्रीमली कास पेनफुल सुजते म्हणजे मोठी होते आणि त्याला हात लावू देत नाही, गाय लाथा मारते वगैरे. आणि काही वेळेला अचानक वेळेला पहिल्या धारेतूनच आपल्याला रक्त आलेलं बऱ्याचदा जाणवतं. हा झाला पर ॲक्यूट मास्टायटिस म्हणजे हा आपल्याला लगेच समजतो. दुसरा प्रकार येतो हा ॲक्यूट मास्टायटिस आहे. ॲक्यूट मास्टायटिसमध्ये गायीला कुठल्याही प्रकारची सिस्टेमिक लक्षणं येत नाहीत. सिस्टेमिक म्हणजे गायीला ताप येत नाही आणि कास तर सुजलेली असते. म्हणजे कास सुजते पण ताप येत नाही आणि त्याच वेळेला दह्यासारखं येलोइश साधारण पाणी सडातून निघतं, थोड्याशा गुठळ्या निघतात. ते म्हणजे ह्या ॲक्यूट मास्टायटिसला असं म्हणता येईल, की हे लोकल इन्फेक्शन आहे. जे स्ट्रेप्टोकोकस अगालेक्सिया किंवा स्ट्रेप्टोकोकस ऑरियस नावाच्या जंतूमुळे होतं आणि हे आपल्याला शोधणं सोपं आहे. म्हणजे हा मास्टायटिस बऱ्याचदा आपल्या गोठ्यावर सापडतो आणि तो सडात एखादी इंटरमेमरी ट्यूब जरी आपण भरली, तरी तो आपल्याला बरा होताना दिसतो. तिसरा प्रकार आहे जो मास्टायटिस आहे, त्याच्यामध्ये सब ॲक्यूट मास्टायटिस येतो. याच्यामध्ये ना तुमच्या कासेला कसलाही फरक पडत नाही. फक्त थोड्याशा बारीक गाठी दुधातून येत राहतात. म्हणजे याच्यामध्ये कसल्याही प्रकारची सूज येत नाही. व्हेरिएबल चेंजेस तुमच्या कासेमध्ये कसलेही होत नाहीत. फक्त हे अ, दुधातून थोड्याशा बारीकशा गाठी येतात, जो दिसून येत नाही. सब क्लिनिकल म्हणता येईल किंवा सब ॲक्यूट मास्टायटिस म्हणता येईल याला. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार येतो तो क्रोनिक मास्टायटिस आहे. क्रोनिक मास्टायटिसमध्ये असं क्रोनिक मास्टायटिस हा मास्टायटिस झाल्यानंतरची शेवटची स्टेज म्हणता येईल, की या मास्टायटिसमध्ये आडर ही एकदम दगडासारखी म्हणजे एकदम दगडासारखी होते आणि हे दगडासारखी कास होण्यामागचं कारण असं असतं, की अ, कासेच्या आतल्या बाजूला ज्या अल्व्हिओलाय सेल्स आहेत, अल्व्हिओलाय सेल्स इन द सेन्स ज्याच्यामध्ये दूध रोज तयार होतं आणि आपण दूध काढून घेत असतो आणि हे दूध तयार ज्यावेळेला होत असतंय हे ज्यावेळेला दूध तयार होत असतं त्यावेळेला ते दूध निघून गेल्यानंतर मस्टाडी ज्यावेळेला होतो, त्यावेळेला अल्व्हिओलाय सेलमध्ये आतल्या बाजूला फायब्रस टिश्यू बनतात. फायब्रोसिस म्हणजे एकदम कडकपणा येतो आणि हा कडकपणा हळू-हळू फायब्रस टिश्यू सगळ्या पूर्ण त्या सडाच्या पाक्याला होतो आणि अ, फायब्रोसिस असा दगडासारखी एकदम कठीण गाठ होते आणि मग ते आणि यामध्ये बऱ्याचदा वेळेला आपल्याला त्यातनं थोड्याशा पांढरट गाठी निघतात, पिवळं पाणी निघतं किंवा अशा फायब्रस टिश्यूमध्ये आपल्याला वास येणारं शक्यतो पाणी निघताना बऱ्याचदा दिसतं. त्यामुळे हा क्रोनिक मास्टायटिस आहे. याच्यामध्ये बरे होण्याचे चान्सेस अत्यल्प किंवा कमी म्हणता येतील. तर या शेतकऱ्यांच्या दृष्टीने या आजारामध्ये उपचाराला कसं जायला लागेल? तर सगळ्यात प्रथम मास्टायटिसचा उपचार हा शेतकऱ्यांच्या बऱ्याचसा हातामध्ये आहे, की आपल्या गोठ्यामध्ये काय पद्धतीचं व्हेंटिलेशन, काय पद्धतीचं आयसोलेशन आहे किंवा काय काय पद्धतीने आपण स्वच्छता गोठ्यात ठेवतो. त्याच्यावरच बऱ्यापैकी किंवा गायीची इम्युनिटी आपण कशी डेव्हलप करतोय, त्याच्यावरच या आजाराला आपण कंट्रोल करू शकतो.
खरं बघायला गेलं तर एखाद्या गायला मस्टडीज झाला त्यावेळेला गोठ्यामधलं आपलं वातावरण एकदम दमट राहतंय का हे बघणं शेतकऱ्याच्या दृष्टीनं अगदी गरजेचं आहे. कारण म्हणजे दुधाचं दही कधी होतंय साधारण 37 किंवा त्यापेक्षा जास्त टेम्परेचरमध्ये दुधाचं दही पोषक म्हणजे ते वातावरण पोषक राहतं त्या पद्धतीने बनायला. त्याबरोबर ज्या वेळेला आपले हे ज्या वेळेला आपण धार काढायला घेतो ना आणि मस्टाटीस एखाद्या गायला जाणवतो त्यावेळेला सर्वप्रथम आपण ज्या सडाला मस्टाटीस नाही त्या तिन्ही सडातलं दूध काढायला पाहिजे आणि नंतर शेवटला त्या त्या सडातलं ज्या ज्या सडामध्ये इन्फेक्शन आहे त्या सडाला हात लावला गेला पाहिजे. म्हणजे आणि ज्या वेळेला आपण दूध काढतो शेवटला जो सड ठेवतोय तो मस्टाटीस झालेला आहे त्या सडातलं सगळंच्या सगळं दूध जास्तीत जास्त वेळा दूध काढण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त दूध काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण त्यातले बॅक्टेरिया जर कमी झाले तर तुम्ही जे इंट्रामेमरी एखाद्या सडातून काय जे औषध सोडणार आहे त्याला मारायसाठी राहणारे जंतू हा कमी प्रमाणात राहतील. त्याच्यामुळं बाहेरच्या देशामध्ये खरं बघायला गेलं तर स्ट्रिपिंग हा मस्टडीचा मेन उपचार मानला जातो. म्हणजे तुमच्या ट्यूब भरण्यापेक्षाही प्रभावी उपचार हा स्ट्रिपिंग मानला जातो. म्हणजे सारखं एका एका तासाला बऱ्याच वेळा दूध काढून टाकलं जातं आणि इन्फेक्शन वाढायचा चान्सच म्हणजे त्याला मीडियमच ठेवलं जात नाही. ह्याला म्हणायचं स्ट्रिपिंग करणं. आणि त्याचबरोबर मग तुम्हाला एका चांगल्या उपचारासोबत जायला लागेल. मग ते इंट्रामेमरी म्हणजे सडातून सोडणं असेल किंवा लोकल पॅरेंटली आपण काय इंजेक्शन वगैरे देतो त्या पद्धतीनं. गायीला एकदमच क्रोनिक मास्टायटिस झाला आहे ज्याच्यामध्ये फार टेम्परेचर आले, गायनं ऑफ फीड झाली, तर तुम्हाला IV फ्लुइड सहित जायला लागेल. म्हणजे सलाईन द्यायला लागतील. त्याच्यामध्ये ग्लुकोजची लेवल आहे, त्याच्यामध्ये काय स्टेरॉइड्स द्यायला लागतात, सुजेसाठी काय हिस्टॅमिनिक ग्रुपमधील काही औषधं द्यायला लागतात. आणि ऍक्च्युली उन्हाळ्यासारख्या सीझनमध्ये मास्टायटिस कमी होण्याचं प्रमाण गायीच्या मध्ये हे कमी येण्यामुळं वातावरणातल्या अचानक बदलामुळे गायीचा पाना कमी सुटल्यामुळं मास्टायटिस होतो. तर अशा वेळेला ह्या कंडिशनमध्ये गायला ऑक्सिटोसिन सुद्धा देणं आणि त्यातून दूध काढणं हा सुद्धा एक चांगला उपचारच मानला जाईल. अ, तर या पद्धतीत काही उपचाराला तुम्हाला जायचं असेल तर एन्झाईम्स मध्ये सुद्धा काही औषधं मिळतात ज्याच्यामध्ये अ, हे एन्झाईम जर मास्टायटिस मध्ये आपण वापरू शकलो तर बऱ्याचदा तुमचे औषधं प्रत्येक अल्व्हिओलायपर्यंत पोहोचवण्यापर्यंतचं काम काय हे एन्झाईम्स करतात. त्याच्याबरोबर फायब्रस टिश्यूला डिझॉल्व्ह करण्याचे काम हे एन्झाईम्स करतात. त्याच्याबरोबर गायीची जी सडन मास्टायटिस कोणत्या कारणामुळे झालाय, तर गायीची किंवा कासेची इम्युनिटी फार कमी झाली. मग अशा वेळेला इम्युनिटी वाढवण्यासाठी काय औषधं अशा कंडिशनमध्ये दिली गेली पाहिजेत आणि सर्वसाधारणपणे जी लोकल सूज आहे, गायीच्या कासेवर जी सूज दिसते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ॲप्लिकेशन मिळतात. स्प्रेमध्ये मिळतात किंवा मलम स्वरूपात मिळतात. फॉर एक्झाम्पल मस्टी लेप आहे, PSR स्प्रे आहे किंवा बरीच अशी औषधं किंवा सगळ्यात शेवटला काही शक्यच नसेल तर मॅग्नेशियम सल्फेटचं पाणी आपण कोमट पाण्यात एकत्र करून ते मिसळून आपण याच्यावर देऊही शकतो. त्याच्यामुळं लोकल ट्रीटमेंट सुद्धा करताना आपण या पद्धतीने जर गेलो तर बऱ्याच वेळा आपल्याला ते सोपं होऊन जातं. आणि ज्या वेळेला एखादा मास्टायटिस फारच क्रोनिक होऊन जातो आणि सोडून दिलं जातं त्यावेळेला याच्यासाठी शेतकऱ्यांना मास्टायटिस होऊच नाही म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे. तर मस्टडीचे टाईप्स जे आहेत ना त्याच्यावर तुम्हाला पहिल्यांदा कंट्रोल करायला लागेल की हे जे टाईप्स आहेत मस्टडीचे ते कोणकोणत्या दिवसात कोणकोणत्या प्रकारचे मस्टडीज दिसतात त्याच्यावर त्याचा उपचार आहे. ऍक्च्युली गायीला होणारा मस्टडीज हा बऱ्याचदा 80% वेळा याचा सोर्स हा सर्वसाधारणपणे गाय आठवतो त्याच वेळेला असतो. म्हणजे तुम्हाला जर गायीचा मस्टडीज पुढच्या वेतातला कमी करायचाच आहे तर अशा वेळेला तुम्हाला उपचाराला जाताना गाय आठवतानापासूनच विचार करायला लागेल. म्हणजे गाय आठवतानाच ड्राय काऊ धरेपै करून घेणं म्हणजे केप्राविन सारख्या चांगल्या ट्यूबा जर आपण आठवतानाच जर सोडू शकलो तर कदाचित पुढच्या वेताला आपल्याला मस्टडीज फार कमी प्रमाणात मिळतो. टिपिंग म्हणजे टीथ डिपिंग म्हणजे धार काढल्यानंतर सड बुडवायची एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण जर रेग्युलर हे जर लोक करत असतील ना तर आपण त्यालाही सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी कमी करू शकतो किंवा आपल्या गोठ्यातील प्रमाण बऱ्यापैकी त्या पद्धतीने कमी करू शकतो. किंवा ज्या गायला मास्टायटिस झाला आहे त्या त्या गायला का मास्टायटिस झाला किंवा शेतकरी पण बऱ्याचदा स्वच्छ हात नसतो आणि त्याच्यामुळं इन्फेक्टेड काऊचा म्हणजे त्या गायीचा हात दुसऱ्या गायीच्या कासेला लागेल तर कॉन्टॅमिनेटेड सुद्धा मास्टायटिस होतो. बऱ्याचदा हा कॉन्टॅमिनेटेड मास्टायटिस हा ऍक्च्युली सब क्लिनिकल मध्ये पडतो कारण तो दिसत नाही फारसा लवकर. त्याबरोबर कुठं इंटरेस्ट मध्ये इन्फेक्शन आहे गायीच्या किंवा दूध काढणाऱ्याचा हात चांगले नाहीत, स्वच्छ नाहीत किंवा
वासरू ज्या वेळेला पितं त्यावेळेला बऱ्याचदा त्याच्या तोंडातूनही थोडंफार इन्फेक्शन व्हायचा चान्स अशा केसेसमध्ये राहतो. आणि शेतकऱ्यांच्या मध्ये नेहमी आढळणारं सगळ्यात महत्वाचं कारण सब क्लिनिकल मास्टायटिस असण्याचं, तर ते दूध काढायची मशीन म्हणजे जी स्वच्छ केली जात नाही आठवडा त्याच्यामुळं बऱ्याचदा कॉन्टेजियस मास्टायटिस आणि फंगल मास्टायटिस अशा केसेसमध्ये बऱ्याचदा आपल्याला जास्त वेळा दिसतात. तर मास्टायटिस हा फार मोठा आजार आहे याच्यातला भाग नाही, तर त्याच्यावर तुम्ही प्रभावीपणे काही गोष्टी केल्या. आता वातावरणामध्ये बदल झाला आणि हा बऱ्याच वेळा गोठ्यातून निघूनच जात नाही मास्टायटिस, लोक वैतागलेत. अशा वेळेला आपल्याला चांगल्या मिनरलचं कॉम्बिनेशन किंवा कॉम्बिनेशन जर आपल्या गोठ्यावर असलं चांगल्या मिनरलचं, तर आपण गायीच्या इम्युनिटी इन्हान्स करू शकतो आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा गोठ्यामध्ये होणारा मास्टायटिस आपण कायमस्वरूपीचा थांबवू शकतो. असं कायमस्वरूपी थांबवू नाही शकत आहे, पण आपण त्याच्यावर किमान कंट्रोल तरी करू शकतो. तर आजच्या या व्हिडिओतून आपण मास्टायटिसला थोडंसं अजून डीप मधून बघितलं. अजून त्याचे बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मायकोप्लाझ्माला खूप चांगल्या पद्धतीने बघता येईल, फंगलला चांगल्या पद्धतीने. पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजेत त्या पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर धन्यवाद.